आज आपण धम्मपदातली 141वी गाथा पाहतोय हो हो. आणि दंडवग्गातली दंडवग्गातली 13वी गाथा. धीरज. धीरज. न नग्गचर्या न जटा न पंका नाना सका थंडिल सायिकावा रजोच जल्लं उक्कुटिकपधानं शोधिंती मच्चं अवितीर्ण कंखं. त्याचा अर्थ असा केलेला आहे, जो तुम्हाला पाठवला आहे. ज्या हम्म. मनुष्याचे संशय शिल्लक आहेत, असं म्हटलेलं आहे. संशय किंवा शंका असा यांनी अर्थ केलेला आहे. इतरत्र वेगळा अर्थ आहे. ज्या मनुष्याच्या शंका किंवा संशय शिल्लक आहेत, त्याची शुद्धी ना नग्न राहून, ना जटा वाढवून, ना अंगाला चिखल फासून, ना उपवास करून, ना कठीण जमिनीवर झोपून, ना उकिडवे बसून होते. सरळ आहे. आणि आता हे जे प्रकार सांगितलेले आहेत, नग्न राहून किंवा जटा वाढून वगैरे, ते सरळ आहे की जे लोक तपश्चर्या करतात, जे लोक तपश्चर्येमध्ये अडकलेले आहेत, त्यांना उद्देशून ही गाथा आहे. हे सरळ आहे. आणि असे लोक आपल्या समोर नसतात. हा जो भाग आहे, हा बुद्धांच्या काळामध्ये अशा प्रकारे तपश्चर्या करणारे जास्त लोक होते. आणि काही ना काही शोध घेण्यासाठी ते बाहेर पडायचे. तो एक ट्रेंड होता. ती एक काय म्हणते, ती एक कल्चर होती त्या काळातली, बुद्धांच्या काळातली. आणि त्याच्यामुळं त्यांना उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटली असावी. किंवा त्या विषयाला धरून गाथा तयार करणाऱ्याने तशी गाथा तयार केली असावी. तर बुद्ध सगळेच गाथेच्या रूपाने ते सांगत असतील असं नाही. परंतु ती गाथा जी सांगते, ती काही वास्तव पण लक्षात आणून देते. अं, न नग्गचर्या, एक एक गोष्ट आपण लक्षात घेऊ. ज्याच्या मनात शंका आहेत असा अर्थ इतरत्र केला नाही. तो भाग आपण आधी पाहूया. आणि मग बाकीचा जो आपल्याला लागू आहे, तो आपण पाहायचा आहे. आणि आपण काय या प्रकारात मोडत नाही. या तपस्यांच्या प्रकारामध्ये आपल्यापैकी कोणी आधुनिक काळामध्ये मोडत नाही. हे किमान जे आपल्या या मार्गावर आहेत ते तरी. म्हणजे नग्गचर्या म्हणजे नग्न राहणं, हे सगळे प्रकार सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिलेले आहेत. बुद्ध बनण्याच्या अगोदर हे सगळे प्रकार त्यांनी करून पाहिलेले आहेत. कारण हे तपश्चर्येचं एकही काम त्यांनी सोडलं नव्हतं. आणि त्यामुळे हे त्यांचे अनुभव पण आहेत. याच्यात त्यांचे अनुभव पण येतात. आणि आत्ता आपल्याला आधुनिक काळामध्ये त्याच्यात काय घेण्यासारखं आहे, तेवढंच आपण घेऊ शकतो. बाकीचं आपल्याला ते लागू होत नाही. आधुनिक काळामध्ये असं काही कुठे आपल्या समोर, म्हणजे आपल्या समोर तरी, इतरत्र आता काही उत्तर भारतामध्ये जे तपश्चर्याचे ठिकाण आहेत, किंवा तो जो यातला गयेचा जो वाराणसीतला जो प्रदेश आहे, जिथं अजूनही साधू संत हिंडतात, किंवा इतर जिथं 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 हे प्रकार चाललेले आहेत, साधूंचं ते संमेलन भरतं ना, काय ते म्हणतात, घाटावर. तर तिथं एक साधू संत अशा प्रकारचे जटा वाढवलेले, काही नग्न असणारे आजकाल कमी दिसतात. म्हणजे जैन परंपरेमध्ये ते आहेत, ते दिगंबर दिगंबर आणि श्वेतांबर जे पांढरे कपडे घालतात, दिगंबर जे नग्न असतात. तर ते जैन परंपरेमध्ये आहेत. आणि हिंदू याच्यामध्ये पण नग्न साधू आपल्याला दिसतात. म्हणजे किमान टीव्हीवर तरी दिसतात.
टीव्हीवर म्हणण्यापेक्षा युट्यूबवर वगैरे इकडे तिकडे दिसतात. अगदी गेल्या 15 एक दिवसापूर्वी एक युट्यूबवर एक नग्न साधू आहे. त्याला नग्न आणि जटा वाढवलेला वगैरे, तर त्याला काही लोक मारहाण करून कपडे घालायला भाग पाडत होते. आणि त्याच्या अंगाला राख पण फासली होती, पांढरं काय ते आहे ते. जटा पण वाढवलेल्या होत्या आणि नग्न पण होता. तर हे सांगण्याचा मतिता अर्थ असा आहे की असे लोक त्या विशिष्ट प्रांतामध्ये असतील. तुम्ही कुठं आता पाहता की काय, तुम्हीच सांगायचं. तर हे जे तपश्चर्याचे प्रकार आहेत साधू संतांचे, त्यांना उद्देशून ही गाथा आहे. मुळातच ते तसे का करतात, तर त्यांचा हेतू काही असो, पण बुद्धांनी एक गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे की मनामध्ये जर अवितर्ण कंखं, याचा अर्थ शंका, असं त्यांनी केलेलं आहे. या भदंतानंद कौशल्यांनी केला असेल किंवा हे मराठी ज्यांनी केलं आहे त्यांनी, की शंका मनात आहे. शंका म्हणजे ऍक्च्युली आशा, आकांक्षा, इच्छा. आणि म्हणून शंका, मग हे करू की ते करू, असं करू की तसं करू, ह्या गोंधळात जो सापडलेला आहे. किंवा आपण आधुनिक याच्यामध्ये पाहतो की अनेक प्रकारे लोक लोक बुद्ध धम्म शिकण्यासाठी आपल्या आजूबाजूला किंवा अ, इतर शहरांमध्ये किंवा काही ठिकाणी जे वेगवेगळे प्रकार चाललेले आहेत. आता आधुनिक याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर समजा विपස්සनेमध्ये आहेत काही लोक, ओशोंच्या मार्गावर आहेत काही, रविशंकर यांच्याकडे पण जातात, किंवा इतर पण आता थाई मेडिटेशनचे बरेच किंवा थाई परंपरेतले बरेच भिक्षू आता भारतामध्ये येतात. चायनीज चालू आहेत, कोरियन काही चालू आहेत. अ, श- श्रीलंकन परंपरेतले आहेत. आपल्या बाकी संस्था पाहिल्या तर भारतीय बौद्ध महासभेमध्ये काही थोडंफार अभ्यासाचं काम चालतं, किंवा अ, त्रैलोक्य बौद्ध महासंघामध्ये, त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये चालतं. आणखीन बरेच प्रकार काही काही ठिकाणी चाललेले आहेत, डायरेक्टली इनडायरेक्टली, प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन. तर वेगवेगळ्या प्रकारामध्ये लोक जातात, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातात, वेगवेगळे प्रकार करून पाहतात. ध्यान साधना करून पाहतात, अभ्यास करून पाहतात, कार्यक्रम अटेंड करतात, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचतात. हे सगळं आधुनिक काळामध्ये चालणाऱ्या गोष्टी आहेत. मुख्य गोष्ट याच्यामध्ये या गाथेच्या अनुषंगाने अशी आहे की आपल्या मनात जोपर्यंत मार्ग स्पष्ट नाही, म्हणजे नेमकं आपल्याला काय पाहिजे, जीवनामध्ये कशाची गरज आहे, हेतू काय आपला, याचं भान नसेल, याची सती नसेल, तर मला काय पाहिजे नेमकं, हे आपण साधा प्रश्न निर्माण करू शकतो. आता आपण इथं कशासाठी आलोय? ही ऑनलाईन आपली जी काही सती धम्मचिंतन आपण म्हणतो, ही जागृतीची कार्यशाळा म्हणतो, सती 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 पठाण सती, कायेत उतरा, जाणीवा पहा, चित्त पहा, मन पहा, हे आपण जे म्हणतो, हे कशासाठी सगळं? याचा हेतू जर मनामध्ये स्पष्ट नसेल, म्हणजे शंका असेल, त्या अर्थानं हा शंका शब्द आहे या गाथेमधला. हेतू जर स्पष्ट नसेल का हे सगळं कशासाठी करायचं, मग हेतू जर स्पष्ट नाही म्हणजे मार्ग नाही, मार्ग स्पष्ट नाही. मग जर हेतू स्पष्ट नाही, मार्ग स्पष्ट नाही, मनामध्ये शंका आहेत, तर मग काही ना काही करायची इच्छा होते, कोणत्या ना कोणत्या मार्गावर जाण्याची, कोणाला तरी नव्यानं फॉलो करायची इच्छा होते. आपण एक उपमा
मागे पाहिलेले आहे की आपण चौकात उभे असतो किंवा अनेक अनेक दिशेने जाणाऱ्या रस्त्यांच्या मध्ये उभे असतो. म्हणजे कोणत्या रस्त्याला आपण नीट जात नाही, चौकातच उभे असतो. का तर शंका असते, डाऊट असतो, ह्या रस्त्याने जाऊ की त्या रस्त्याने जाऊ. ह्या रस्त्याने जाऊन येतो परत चौकात, इकडून जाऊन येतो परत चौकात. म्हणजे आपण आहे तिथेच उभे असतो, फक्त आपण वेगळ्या ठिकाणी धडपड करत असतो. त्याचं कारण असं दिसतंय की आपल्याला नेमकं काय पाहिजे हे स्पष्ट नाही. आणि त्याच्यामुळे मग हे करू की ते करू की ते करू. तर ज्याच्या मनात अशा प्रकारे अशा आकांक्षा शिल्लक आहेत, शंका आहेत, अजून संदेह आहे, ज्याला स्पष्टता नाही, उद्देश नाही, संकल्प नाही, त्याचा सम्यक संकल्प नाही, कारण सम्यक दृष्टी नाही, अं, म्हणजे समजच नाही, समजतच नाही की आपल्याला नेमकं काय पाहिजे आणि कुठे जायचे, काय साध्य करायचे. साध्य काय करायचे हे माहिती नाही, त्यामुळे कोणती साधना निवडायची हेही कळत नाही. आता आपण सती 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 म्हणतो, पण सती तरी कशासाठी, हे जर स्पष्ट नसेल तर मग इथे पण गोंधळ होईल. इथे पण आपल्याला दोलायमान अवस्था होईल. तर बुद्धांच्या काळामध्ये जे प्रकार चालत होते त्याला धरून ही गाथा जी सांगितलेली आहे की मनामध्ये अशा प्रकारच्या जर शंका असतील, इच्छा आकांक्षांनी भरलेलं असेल मन, स्पष्टता नसेल, तर तुम्ही नग्न राहिलेत काय, न नग्नचर्या, नग्न राहून त्या शंकेतून, त्या त्या मनोवस्थेतून, त्या गोंधळातून आपण बाहेर येऊ शकत नाही, म्हणजे दुःखमुक्ती मिळू शकत नाही. गोंधळात गोंधळत असतो. गोंधळात गोंधळ असतो म्हणजे मन स्पष्ट नसतं, म्हणजे ताणतणाव असतात, इकडे जाऊ की तिकडे जाऊ. आणि त्याच्यामध्ये परत यश अपयश असतात, सुखदुःखात अडकलेले असतो. म्हणजे ह्या विकृतीमध्ये, ह्या विकृत मनोवस्थेमध्ये आपण काहीही केलं बाकीचं तरी ह्याच्यातून सुटका नाही. म्हणून लक्ष इकडे पाहिजे, भान याचं पाहिजे की आपल्याला नेमकं काय पाहिजे, गरज काय आहे, कशाची आवश्यकता आहे जीवनामध्ये, हे लक्षात आलं पाहिजे. आणि ते सती जागृतीने येईल. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मग माणूस बाह्य अवडंबर, बाह्य गोष्टींना महत्व देतो. तर स्पष्टता नसेल, उद्देश नसेल, शंका मनामध्ये असतील, मार्ग नसेल, तर मग या गाथेनुसार असं म्हटलेलं आहे ते तुम्ही मग नागडं राहून तुम्ही तपश्चर्या करा, त्यांना सांगितलेलं आहे जे असं करतात. नागडं राहून तुम्ही न नग्गचर्या, न जटा, न पंका. पंक म्हणजे चिखल. न अनासका म्हणजे अनशन, ज्याला आपण उपवास तपास म्हणतो. म्हणजे जटा नग्न राहून किंवा जटा वाढवून किंवा चिखल फासून, काही लोक शरीराला चिखल फासतात, तपश्चर्याचा प्रकार. त्रास द्यायचा, हे आत्मक्लेशाच्या तपश्चर्या आहेत ह्या. स्वतःला क्लेश द्यायचा आणि काहीतरी वेगळं करायचं. जटापासून किंवा चिखलपासून, जटा वाढवून किंवा चिखलपासून किंवा अनशन म्हणजे उपास तपास करून किंवा ओबडधोबड जमिनीवर झोपून, म्हणजे शरीराला त्रासच द्यायचा, मग काही करून त्रास द्यायचा. थंडीला सायिका म्हणजे कडक कडक जमिनीवर, ओबडधोबड जमिनीवर झोपून, धूळ अंगाला माखून, रजोच्च जल्लंग. रजोच्च, रज म्हणजे धूळ, अं, रजो जल्लंग म्हणजे धूळ माखणे. धूळ अंगाला माखून म्हणजे
राख लावून किंवा उक्कुट उक्कुटिक पधानं म्हणजे उकडवे बसून, ज्याला आपण आसन वगैरे वेगळे आसन करून म्हणतो ना आपण, वेगळे आसन करायचे. आता हे उकिडवे बसून म्हणजे बहुतेक ज्याला पालथी मांडी घालून किंवा आता याचा मला अर्थ याचा कुठे मला स्पष्ट झाला नाही. उकिडवे बसणे म्हणजे कसा, हा काय शब्द आहे? कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगावा. उकिडवे बसणे म्हणजे काय? तर बैठकीचा तो प्रकार आहे, आसनाचा प्रकार आहे. जसं आपण अर्ध पद्मासन, पूर्ण पद्मासन, वज्रासन किंवा काही असत बसायचं, पालथी मांडी घालून बसायचं किंवा अशी काही वेगळी आसनं काढून ध्यान करायचं. तर मनामध्ये जर स्पष्टता नसेल, उद्देश स्पष्ट नसेल, कुठं जायचं माहिती नाही, काय कशाची जीवनात कशाची आवश्यकता आहे हेच जर कळत नसेल, तर हे सगळे प्रकार करून काहीच उपयोग नाही, असं इथं या गाथेतून त्यांना सांगायचं आहे. आपल्याशी संबंधित आधुनिक काळात याचा अर्थ कसा लागतो, हे याच्यावर आपण आधी पण चर्चा केलेली आहे बरेच. म्हणून मगाशी आपण जे म्हटलो की चौकात उभे असल्यासारखी आपली अवस्था असते. आता आपण काही हे प्रकार करत नाही जे गाथेमध्ये सांगितलेले आहेत. एखादा प्रकार, बैठकीचा एखादा प्रकार करत असतील काही लोक, परंतु बाकी इथं कोणी काही जटाधारी किंवा राख फासलेलं असतं कोणी, किंवा गंध टीका लावलेलं, काही लोक ते टीका वगैरे लावतात काहीतरी, टिळा, अष्टगंध काय काय. मला वाटतं काही ठिकाणी काही बौद्धांमध्ये पण तो प्रकार चालतो. किंवा माळा वापरणं, हातात माळ, गळ्यात माळ. तर ती एक परंपरा महायानातली, वज्रयान तंत्रयानातली ती काही परंपरा आहेत त्या. पण उद्देश स्पष्ट नाही तर तुम्ही काही करा, ती दिशाहीन धडपडत आहे. आणि उद्देश स्पष्ट पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या चित्ताचं भान पाहिजे. आपल्या चित्तामध्ये काय चाललंय, आपल्या मनामध्ये काय विचार चाललाय, तर चाललेत अनेक विचार चाललेले आहेत. आपल्या चित्तामध्ये काय भावना आहेत, म्हणजे काय आशा आकांक्षा आहे, काय पाहिजे काय नको, लोभ द्वेष, पाहिजे नको, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन नको, नको नको, पाहिजे पाहिजे पाहिजे. म्हणजे हे पाहिजे नकोचा जो संघर्ष आहे, हे याच्यामध्ये इच्छा आकांक्षा आहे. आणि आपल्या इच्छा आकांक्षा काय आहेत, म्हणजेच आपलं चित्त कसं आहे, हे याची चित्तानुसती नसेल, चित्ताचं भान नसेल, आणि हे चित्त कसं आहे, सगळ्या अंगामध्ये जणू काय ते झिरपलेलं आहे. म्हणून इंद्रिय तृष्णा असं पण त्याला म्हटलेलं आहे, कारण हे इंद्रियांशी संबंधित काम आहे. इच्छा, आणि इंद्रिय म्हणजे सगळं शरीरच. कारण चक्षु इंद्रिय आहे म्हणजे डोळे, श्रोत्र इंद्रिय आहे म्हणजे कान, घ्राण इंद्रिय आहे म्हणजे नाक, जिव्हा इंद्रिय आहे म्हणजे जीभ, जिभेचे अनेक चवीचे विषय, आणि काया इंद्रिय म्हणजे संपूर्ण कायेची त्वचा, अंतर्बाह्य ही एखाद्या इंद्रियासारखं काम करते, कारण ती स्पर्श इंद्रिय आहे. त्याला काही स्पर्श झाला की त्याच्यातून रिॲक्शन उमटते, किंवा त्याच्यात काही इच्छा निर्माण झाली की ती काया काम करते, ती इंद्रिय ती काम करतात. आणि मनामध्ये जर इच्छा आकांक्षा तृष्णा असतील तर इंद्रिय त्याच्यामध्ये व्यस्त असतात. म्हणजे सगळं शरीरच तृष्णेचं तृष्णा तृप्तीसाठी, इच्छा आकांक्षांच्या तृप्तीसाठी धडपड करतं.
म्हणूनच आपली हालचाल चाललेली असते. कारण काहीतरी काहीतरी इच्छा आहे म्हणून आता आपण बसलो इथे आणि काहीतरी करतोय. आता मी बोलतोय, काही वाचतोय, तुम्ही ऐकताय. आपण हे आपापली साधनं घेऊन बसलोत. कोणी मोबाईल घेऊन बसलाय, कोणी, आता मी कॉम्प्युटरवर काम करतो, कॉम्प्युटर समोर बसलो. म्हणजे ही जी साधनं आपण वापरतो, काहीतरी जे चालू आहे, काहीतरी इच्छा आहे, काहीतरी उद्देश आहे. म्हणून ही सगळी धडपड चालू आहे, म्हणून हे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आपलं चित्तच आपल्याला सक्रिय ठेवतं. आपल्या इच्छा आकांक्षाच आपल्याला सक्रिय ठेवतात, आणि त्याचं भान नसेल की आपल्या चित्तात काय काय आहे, काय चाललंय, त्याच्यात जर उद्देश नसेल, संकल्प करणं, काही ठरवणं, याच्यात पण इच्छा आहे, पण तो सम्यक संकल्पात मोडतो. सम्यक संकल्प म्हणजे योग्य 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 काय ते ठरवलेलं आहे, आणि योग्य काय करायचं ते ठरवायला योग्य दृष्टी असते पाठीमाग, सम्यक दृष्टी असते, तर सम्यक संकल्प. मग आपण ती वाणी वापरतो तशी, म्हणजे आपण बोलतो, मग आपण शरीराने कर्म करतो, त्याप्रमाणेच आपण आपली लाईफस्टाईल ठरवतो. आता ही आपली एक लाईफस्टाईलच झालेली आहे. सकाळी उठायचं, आपलं फ्रेश होऊन आपण येऊन आपण आपल्या ह्या सती साधनेच्या कामाला सुरुवात करतो. हे ना, हे जागृतीच्या कार्यशाळेमध्ये येऊन आपण सावधानपणे हे सगळं अभ्यास करण्याचा आणि विषय समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. ही आपली आजीविका म्हणजे लाईफस्टाईल ठरलेली आहे. याच्यानंतर आपण मग आपल्या कामधंद्याला जातो. तो आपला तो उपजीविकेचा भाग हा आपल्या आजीविकेचा भाग आहे. म्हणजे तर ही आपली एक लाईफस्टाईल बनलेली आहे आता. म्हणजे किमान आता जे लोक इथं रेग्युलर उपस्थित असतात, आपल्या सगळ्यांचा सकाळचा वेळ आपला ह्याच्यात जातो. ही आपली आजीविका जीवनशैली आपण ठरवलेलं आहे. आपल्याला लक्षात आलेलं आहे की आपलं आता अं, काहीतरी योग्य सम्यक आपल्याला करायचं आहे, असा संकल्प करून, ती समज आल्यामुळे आपण त्याप्रमाणे सकाळीच या कामाला लागतो. ही आपली आजीविकेचा एक भाग बनलेला आहे. याच्यानंतर प्रत्येक जण आपण काय काय करतो ते त्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्याने जे काय आखून घेतलेलं आहे काम, त्याप्रमाणे. याप्रमाणेच आपले व्यायाम म्हणजे सम्यक प्रयत्न चालू असतात. व्यायाम म्हणजे प्रयत्न चालू असतात. आणि या सगळ्याचं भान आपल्याला आधीच आहे, सम्मा सती. म्हणून त्याच्यातून उदय पावलेली, निर्माण झालेली सम्यक दृष्टी, मग संकल्प, मग वाणी, कर्मांत, आजीविका, ही आपली घडी बसत चाललेली आहे. ही घडी बसणं, मत याला म्हणतात मार्ग दिसणं. म्हणजे कळालंय आपल्याला, हा याच्यातून काहीतरी आपल्याला असे असे आंतरिक अनुभव येतात, असं आपल्याला आतमध्ये असं जाणवतं की आपण जे करतो ते बरोबर आहे. कारण आपले अनुभव आपल्याला सांगतात. कारण कुठेतरी थोडासा चित्तशुद्धीचा अनुभव येतो. कुठेतरी आपले विचार जे आहेत हे सक्रिय पण आहेत आणि स्थिर पण आहेत. निष्क्रिय विचार नाहीत, सक्रिय विचार आहेत. म्हणजे चिंतन चालू आहे आणि विशिष्ट दिशेने चालू आहे ते, आणि ती दिशा योग्य आहे, हे अनुभव आपल्याला आपलं चित्तच देत आहे, आपलं स्थैर्य देत आहे. आपली चलबिचल कमी झालेली आहे.
आपली अस्वस्थता कमी होत चाललेली आहे. अस्थिरता कमी होत चाललेली आहे. आपल्या मनामध्ये शंका कुशंका नाहीत. म्हणजे जर असतील तर तेही लक्षात येतं. आपल्या मनामध्ये डाऊट्स नाहीत. हा, हे करायचंय का ते करायचंय. असा डाऊट जर असेल अजूनही, तर मग त्यांना ही गाथा लागू आहे. जर मनामध्ये डाऊटच असतील अजून, स्पष्टच नाही आपल्याला काय करायचं आणि कुठे जायचंय, किंवा दररोज आपल्या आजीविकेबद्दलच आपल्याला, आपल्या जीवनशैली जी आहे ह्याच्याबद्दलच आपल्याला स्पष्टता नाही, म्हणजे शंका आहेत अजून, तर मग आपण आत्ता हे करून नंतर दुसरंच करू, नंतर तिसरंच करू, किंवा आज हे करून मग उद्या ते करून परवा ते करू. कारण शंकेनं ग्रासलेलं आहे. कोणताच मार्ग स्पष्ट नाही, म्हणजे कोणताच उद्देश स्पष्ट नाही, त्यामुळे मार्ग स्पष्ट नाही. मग नुसतीच पळापळ. तर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला जगण्याचा उद्देश सापडला पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याशिवाय जीवनाला दिशा मिळत नाही. त्याचा उद्देशच नाही, काही काय करायचं तेच कळत नाही. त्याला शंकाग्रस्त अवस्था म्हटलेला आहे. साशंकता. त्याला दुसरा एक शब्द आहे, विचिकिच्छा, डाऊट्स, शंका. शंका म्हणजे काय करायचं ते स्पष्ट नाही. रिझनेबल डाऊट नाही ते म्हटलं. म्हणजे शंका म्हणजे एखादी गोष्ट स्पष्ट नसेल, तर मग आता याचं उत्तर, एखादा प्रश्न असेल, याचं उत्तर इकडे सापडेल का तिकडे सापडेल का, किंवा एखादी समस्या निर्माण झाली तर ही समस्या अशी सुटेल का तशी सुटेल का, ही जी रिझनेबल शंका म्हणायचं असेल तर शंका म्हणा, पण त्याच्यामध्ये शोध चालू आहे, हे संशोधन आहे. संशोधनामध्ये पण शंका असतात, परंतु त्या शंका गोंधळाच्या शंका नसतात. त्याला उद्देश आहे काहीतरी, कारण काहीतरी विशिष्ट प्रश्नाला धरून, समस्येला धरून ते विचार चालू आहेत, ते चिंतन चालू आहे. पण जिथं विषयच नाही डोक्यात, कशासाठी विचार चाललाय तेच जर लक्षात येत नसेल, तर मग ती शंका, ती शंका जी आहे ती विचिकित्सा आहे. तर अशा गोंधळाच्या मनोवस्थेत किंवा विचारांमध्ये जर आपलं मन असेल, चित्त असेल, जे आपल्याला सतीनं जाणवतं, जर ते जाणवलं तर त्याच्यातून बाहेर पडायचा प्रश्न आहे. म्हणजे जाणीवा, वेदनानुसती, याची जाणीव जर नसेल, याचं भान नसेल, तर मग ही शंका, ही आपल्याला, ही विचिकिच्छा आपल्याला कधीही कोणत्याही दिशेने घेऊन जाऊ शकते. कारण आपलं जीवन म्हणजे आपली काया आणि आपली इंद्रिय ही इच्छा आकांक्षांचीच गुलाम असतात, चित्ताचे गुलाम असतात. म्हणून चित्तशुद्धी हा महत्वाचा मुद्दा आहे. चित्त अशुद्ध, चित्त कन्फ्यूज, गोंधळलेलं, पझल. चित्त गोंधळलेलं तर मग विचार गोंधळलेले, विचार गोंधळलेले तर मग सगळेच इंद्रिय गोंधळलेले, आणि सगळी कृती गोंधळलेली, आणि सगळीच पळापळ. आणि मग त्या गोंधळामध्ये मग असं, या दिशेने जा, मग तिकडं जा, मग हे करा, नंतर ते करा, किंवा आता हे गाथेमध्ये कधी नागडं राहून पहा, मग कधी असं ते केस वाढवा, जटा वाढवा, नाहीतर चिखल फासा, नाहीतर उपास तापास करा, नाहीतर या शरीराला त्रास द्या, का गोंधळ आहे तो. गोंधळ आहे, मग काय करायचं. त्या गोंधळामुळे यातना आहे, दुःख आहे. मग काय करा, मग अजून अजून दुःख द्या, अजून असं काय म्हणतात ना,
तोंड झोडून घेण्यासारखे प्रकार आहेत ते. तशा तपश्चर्या मध्ये काही गोष्टी अशा चाललेल्या असतात का ते कळत नाही काय करतोय ते. कडक जमिनीवर झोपा, असे ओबड-धोबड जमिनीवर झोपा, नाही तर अंगाला धूळ फासा, नाही तर राख फासा, नाही तर असंच बसून करा, तसंच बसून करा. म्हणजे कायच नाही उतरायचं. कायेला कायेला वेगवेगळ्या आसनांमध्ये बसवायचं, पण कायच नाही उतरायचं. तर हे आसनं करणं हा व्यायामाचा प्रकार होऊ शकतो, जसं योगासनामध्ये आहे. आणि योगासनामध्ये ज्या ज्या काही शरीराला अं, ज्या काही काय म्हणतात त्याला, त्या योगासनांमध्ये वेगवेगळ्या शरीराची आसनं केली जातात. म्हणजे काय जे काय आपण मगाशी जे म्हटलो, वज्रासन असेल, अर्ध पद्मासन असेल, पद्मासन असेल, अं, बरीच बरीच योगासनावाल्यांना ती नावं माहिती असतील. उत्तान पादासन किंवा मयुरासन किंवा काय खूप बरेच योगासनातले प्रकार आहेत. धनुरासन, सिंह मुद्रा, योग मुद्रा, सिंह मुद्रा. तर योगासनातल्या त्याला ते ध्यानाचाच भाग समजतात. ते ध्यान आहे. पण भान आहे का? त्याची सती आहे का? ते सगळं जे आपण करतो फक्त व्यायाम म्हणून करतो का मनातल्या ज्या काही गोंधळाच्या अवस्था आहेत, विचिकिच्छा आहेत, या पाहण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो का? त्याचं भान आहे का? हा वेगळा विषय आहे. म्हणून सिद्धार्थ गौतमांनी हे सगळे प्रकार आधी करून पाहिलेत आणि मग आता त्याच्यातून बाहेर पडण्याचा हा सल्ला आहे जणू काही. की जोपर्यंत मनात गोंधळ आहेत, शंका आहेत, विचिकिच्छा आहेत, तोपर्यंत हे काही करा तुम्ही. चिखल फासा, नाही तर उपवास करा, ओबडधोबड जमिनीवर झोपा, नाही तर कोणतं आसन करा, उकिडवी बसा, पालथी मांडी घालून बसा. कायेत उतरता आलं पाहिजे. ही गोष्ट बुद्धगयेत गयेमध्ये शेवटी त्यांना लक्षात आलेली आहे, जेव्हा म्हणजे त्यांचा शेवटचा मुक्काम तिथे होता, साधनेतला. तोपर्यंत सगळे शोधकार्य चालू होतं. गयेत येण्याआधी ते कुठं म्हणे डुंगेश्वरीला ते गुहा गुहा अजूनही दाखवतात. या गुहेत बसून सिद्धार्थ गौतमांनी तपश्चर्या केली. ती त्या गयेच्या जवळच आहे, बुद्धगयेच्या जवळच आहे. तिथं जाऊन यावं कधीतरी. मी जाऊन आलो, तर पाहायचं असं म्हटलं जातं. किंवा जिथं सिद्धार्थ चक्कर येऊन पडले, तिथं ते काय म्हणतात तपश्चर्याला बसले, आणि जिथं अघोरी तपश्चर्या करून तो असलाच काही प्रकार, ह्याच्यापेक्षा अवघड प्रकार, या गाथेपेक्षाही पुढचा अवघड प्रकार, एकदम अन्न कमी 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 कमी, अगदी एका दाण्यापर्यंत, रोज एकच दाणा खायचा, कसला तिळाचा दाणा किंवा भाताचा दाणा किंवा काय, कमी कमी, शरीराला त्रासच द्यायचा ना. तपश्चर्या, तप करायचं, तापवायचंय, त्रास द्यायचा. आणि मग शेवटी चक्कर येऊन पडले. ते झाड आहे तिथं, म्हणजे जिथं सुजातानं अन्न दिलं म्हणतात त्यांना, ते झाड आहे तिथंच आहे म्हणतात. ते ठिकाण सुजाता, सुजाता महल का काहीतरी आहे. तर हे सगळं अं, सगळे प्रकार सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिले आणि त्याच्यात अपयश आलेलं आहे. आणि ते अनुभव ते जणू काही ह्या गाथेमधून ते सांगतात की याने काही होणार नाही. जोपर्यंत डाऊट आहे मनामध्ये, विचिकिच्छा आहे, शंका आहे, स्पष्टता नाही, काय करायचं माहिती नाही,
सम्यक संकल्प नाही, म्हणजे मार्ग सापडला नाही, तर मग काही करून काही उपयोग नाही. क्लिअरिटी, मेंटल क्लिअरिटी किंवा सायकोलॉजिकल क्लिअरिटी, मन समजणं, मनोधम्म समजणं, चित्तधम्म समजणं, जाणीवा, काया जागृतीच्या प्रकाशात पाहिजेत, सतीच्या प्रकाशात पाहिजेत, मग कळतं. गोंधळ जरी कळाला तरी गोंधळ कळणं हे गोंधळातून बाहेर येण्यासाठी गरजेचं असतं. आणि हे आपण मुद्दाम करत नाही. पहिली गोष्ट हे काय म्हणजे मी मुद्दाम गोंधळात जाणार आहे किंवा मुद्दाम शंका कुशंकामध्ये कुशंकांमध्ये जाणार आहे किंवा मुद्दाम काही आशा आकांक्षा ठेवणार, असं नाही. हे मनाचं चित्ताचं स्वरूपच असं आहे. आपल्या जन्माबरोबरच ते आलेलं आहे. ते तसंच आहे. म्हणजे तसं आहे ते सतीच्या लक्षात येतं, ते जागृतीच्या लक्षात येतं, हा हे असं असं आहे. तर ही स्पष्टता आली की मग शंका कुशंका कमी होतात, डाऊट कमी होतात. कारण मार्ग सापडलेला असतो, म्हणजे ध्येय सापडलेला असतो. मग प्रयत्नांना गती येते आणि ती योग्य गती येते, योग्य दिशा मिळते. त्यामुळे योग्य दिशेने प्रयत्न चालतात. कारण टार्गेट, उद्देश, ध्येय स्पष्ट दिसत असतं. तिथं मला जायचंय, तिथं आपल्याला पोहोचायचंय. तर तिथं म्हणजे इथंच आहे. ते काय बाहेर नाही, ते इथंच आहे. त्याला दुःखमुक्ती म्हटलेलं आहे किंवा निब्बाण म्हटलेलं आहे, बुद्धत्व म्हटलेलं आहे, किंवा व्यावहारिक भाषेत आपण म्हणतो आपण माणूस बनतो, खरा माणूस बनतो. माणूस तो बनतो ज्याच्यात माणूस पण येतं, माणूस की येते. त्याचे विचार स्पष्ट असतात, त्याचं चित्त शुद्ध होत चाललेलं असतं, म्हणून विचार स्पष्ट असतात. वाणी आणि काही कर्म म्हणजे शिलाचरण हे आपोआपच घडायला सुरुवात होते. कारण त्याला वेडवाकडं वागायला त्याला नंतर काही कारणच पडत नाही. चित्तशुद्धी झाली की वर्तन शुद्धी झाली. चित्तशुद्धीमध्येच कायाशुद्धी आणि वाचाशुद्धी आहे. तर हे एवढं श- शंका कुशंका कमी होणं म्हणजे चित्त मन स्थिर होणं, स्पष्ट होणं, क्लिअर, प्रकाशात आहे, अंधारात नाही. ते प्रकाशात आहे, उजेडात आहे. म्हणजे सायन्सच्या भाषेमध्ये अनकॉन्शियस माइंड कॉन्शियस बनलेला आहे, जागृत मन जागृत बनलेलं आहे. म्हणजे जागृतीमध्ये सगळं स्पष्ट आहे. आणि ही जागृती आतली गोष्ट आहे. आत स्पष्ट तर बाहेर स्पष्ट, आत गोंधळ तर बाहेर गोंधळ. असा तो मुद्दा दिसतो. तर चला आपल्याला या गाथेनं अं, गाथेच्या निमित्तानं आपला बराचसा चिंतनाचा प्रवास झाला आज. हा आपल्याला प्रॅक्टिसमध्ये उतरवायचा आहे. हे आपलं रेग्युलर काम आहे. पण आधी दिशा स्पष्ट करून घेणं, दिशा स्पष्ट झाली पाहिजे, मनात गोंधळ नसला पाहिजे. गोंधळ कमी करणं, गोंधळ कमी होणं ही पहिली गरज. तरच दृष्टी क्लिअर होते, म्हणजे समज क्लिअर होते, संकल्प क्लिअर होतो, वाणीमध्ये स्पष्टता असते, कर्मामध्ये म्हणजे कर्मांत कृती ह्याच्यामध्ये स्पष्टता असते, आपली आजीविका स्पष्ट असते, म्हणजे जीवनशैली स्पष्ट असते, प्रयत्न नीट दिशेला असतात, सम्यक व्यायाम. ह्या सगळ्याचं कारण सती आहे, सम्मा सती आहे. समाधी हा उद्देश आहे.
ध्येय आहे. आणि समाधी म्हणजे निर्वाण आहे. समाधी मुळं निर्वाण आहे. आणि त्याच्यात मध्ये आधी जे काही प्रॉब्लेम येतात, अडथळे येतात, संयोजन, निवारण, जे काय आहे तो सगळा अं, अभ्यासाचा विषय आहे. आणि प्रॅक्टिकल अभ्यासाचा विषय आहे. पुस्तकी अभ्यासाचा विषय नाही, प्रॅक्टिकल. थांबतो मी या ठिकाणी. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम जय नमो भीम. बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. कॅमेरे ओपन करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी, ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केले तरी चालतील. माघाडी तुम्ही आडवे झाले. हा, कॅमेरा उभा करा, म्हणजे मोबाईल उभा जय करा. भीम सर. हा, गुड. जय हा, भीम सर. जय भीम, जय भीम, जय जय भीम भीम. नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम सर. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम सर. हा. आणि हे सगळं मी रेकॉर्ड करतोय, त्यामुळे जय भीम तुम्ही सगळ्यांनाच करता. आता अनिल, तुम्ही कॅमेरा समोर आले, शर्ट घालून बसायचे. हा. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. ठाण्याहून बोलते सुजाता सावंत. हो 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 हो. जय भीम. बाबूजी. जय भीम. जय भीम. जय भीम ताई. जय भीम जय भीम. जय भीम. शेजवळकर कामावर असतील. संदीप त्रिभुवन, बाबूजी, मोरेताई. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय भीम नमो बुद्धाय सगळ्यांना. या ठिकाणी आपण जय भीम नमो बुद्धाय. थांबूया.